तर मित्रांनो फायनली आहे ना इथे वरती आलोय. तो कायमस्वरूपी मनामध्ये राहणार आहे. धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी शुभम तुम्हा सर्वांच्या आपल्या कोकणी शो यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मंडळी आपण आहे ना सहलीला गेलो होतो. तर सहलीला पुण्यामध्ये खूप ठिकाणी फिरलो, परंतु आहे ना त्यानिमित्ताने एकविराईचं दर्शन देखील घ्यायला मिळाले. तेच आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो. तर चला व्हिडिओ पाहूया. तर मित्रांनो आता आलेत सर्व. एवढ्या बॅगा घेतलेल्या आहेत आणि ना काही मुलं तिथे एवढ्या बॅगा भरलेल्या आहेत, तरी अजून काय भरतोय काय माहिती आहे. गाडी आली आताच. आता सर्वांची घाई होईल. नारळच फुटला नाही. दगडावर पोट समोरच्या. सुजल हे सर्व आली काय? सर्वांनाच बसू दे. चला पेट डिझेल झाला भरून. तर ही गाडी आहे. तर आपला जो पुढचा काही प्रवास असेल ना तो याच गाडीतून होणार आहे. आता थांबलोय थोडा वेळ पेट्रोल पंपावरती. इकडे पहा वॉटर पार्क आहे. गाडीमध्ये आहेत ना गाणी चालू आहेत, त्यामुळे मी काही जास्त व्हिडिओ गाडीमध्ये काढणार नाही. तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की गाण्यांमुळे कॉपीराइट येतो, त्यामुळे काही मी गाडीमध्ये व्हिडिओ काढत नाही जास्त बसणार. तर मंडळी आता मी आहे ना कारल्याला आलोय, एकविरा आईच्या मंदिराजवळच. म्हणजे इथून वरती रस्त्याने जाण्यासाठी मार्ग आहे ना. हा जॅकेट तुम्हाला माहितीच असेल एकविरा आईचा. तर या जॅकेटवर आहे ना पहिल्यांदाच येतोय एकविरा आईच्या मंदिराजवळ, म्हणजे की कारल्याला पहिल्यांदा येतोय. इकडे ना पाठीमागे हॉटेल्स वगैरे आहेत. हे पहा. आता जाऊया आपण वरती. ऊन पण खूप लागतोय, आता काही सांगू नाही शकत वरती कसा पोहोचायचा. खूप कठीण आहे वर जाणे. जाऊया कारण का पहिल्यांदा चालू आहे. एकविरा आईला भेटूनच जाऊया आपण. दाखवतो तुम्हाला पुढे काय असेल ना छोटे छोटे व्हिडिओज दाखवायचा प्रयत्न करतो. कारण का बहुतांश मंदिरामध्ये ना व्हिडिओ काढण्यास किंवा फोटो काढण्यास अलाव नसतो. तर हा आपला मित्र आहे अरुण. तर बाबा तो आला होता काय कधी? पहिल्यांदा आलो. तर मित्रांनो हा देखील पहिल्यांदाच आला आहे.
तर पाहूया. आम्ही आता पहिल्यांदाच आले तर आम्ही फिरतो आता पूर्ण, पाहतो कसं काय, तुम्हाला व्हिडिओ दाखवतो पूर्ण. पुढून कधीपासून निघत आहेत हे पहा, अजून येत आहेत. तर मित्रांनो कसा लुक वाटतंय, जॅकेट पण एक्विराईचा आणि टोपी पण आहे. तर आपण जाऊया वरती. आपण पहिल्यांदाच आलाय एकविरेला. आता आम्ही जातोय चालत, बघू किती मिनिटं लागतात. सर्वजण बोलतायत 20 मिनिटं. आता बघू, सर्व आमचे सलीचे आहेत, अर्धे इकडे अर्धे तिकडे, सर इकडे आहेत. आणि आता सर्वजण म्हणजे आम्ही पायरी मार्गाने जाणार आहे पहिला. आता पुढे आपल्याला अरे कहना क्या चाहते हो? आता चालतोय आम्ही. आता पायथा मंदिरला पहिलं दर्शन घेऊ, तिथे दर्शन घेऊन मग आम्ही पायरी मार्गाने वर जाऊ. तुम्ही पुढेपर्यंत बघत बघा. यांचे काय चर्चा चालली काय माहिती. नमस्कार. तर आता आम्ही दर्शनाला जातो इथून. आता आम्ही आता आपण पायथ्याशी आलेलो आहोत दर्शन घ्यायचे. आपण दर्शन घेऊन आता न सरळ पायरीने वरती जाणार आहोत आणि एकविरा मातेचं दर्शन घेणार आहोत. तर मित्रांनो आता आपण वरती चाललोय गडावरती म्हणजेच की एकविरा आईच्या मंदिराजवळ. चला जाऊया. इकडे वरती जायचं आपल्याला. तर मित्रांनो फायनली आहे ना इथे वरती आलोय. तर खूप दम पण लागला वरती चढायला. हे पहा, हे पहा भावानो, आलात का वरती? हॅलो, आमच्या इथे खूप वर्षांनी आलेलो आहे. तर मित्रांनो आपण आहे ना आता आलोय मंदिराजवळ. आता जवळच आलोय, म्हणजे आता आतमध्ये जायचं बाकी आहे फक्त. आत जाऊन दर्शन घेऊया. आणि तुम्ही पाहू शकता इकडे लेण्या दाखवा जरा. हे पहा, अतिशय ना. आणि मित्रांनो इथे आल्यावर ना अतिशय सुंदर अशी वाईब येते, म्हणजे खूप सुंदर देखावा आहे. तुम्ही नक्की यापर्यंत आहे ना, एक यायला आहे ना फक्त थोडंफार चढावं लागेल पायऱ्या, बाकी काही नाही. येऊ शकता तुम्ही हळूहळू. हे पहा आतमध्ये आहे ना कदाचित मोबाईल अलाउ नसेल. तर आता दर्शनासाठी चाललोय आतमध्ये. तर मित्रांनो आता दर्शन वगैरे घेऊन झालंय. तर मित्रांनो तिथे वर पहा मधमाशांचे पोळे आहेत तिथे, ते पहा. तिथून तुम्हाला कॅमेरामध्ये कदाचित दिसणार नाहीत, तर मला इथून 4 ते 5 दिसत आहेत वरती. सुंदर नक्षीकाम पण इथं केलेलं आहे. हा मित्रांनो इथून दिसत आहेत ते पहा. थोडाफार झूम करतो. हा ते पहा, तुम्हाला कदाचित दिसले असतील मधमाशांचे पोळे. पाटी आहे ना इथे डिस्प्ले केलं जातं, म्हणजे देवीचा गाभारा आहे ना तो इथे डिस्प्ले केला जातो. हे मला देखील या युट्यूबवरूनच माहिती पडले आणि आताच दर्शन वगैरे घेऊन आलोय मी बाहेर. आता आपण खाली उतरूया, तर तुम्हाला उतरताना पण दाखवतो. थोडा पुन्हा एकदा पाहून घ्या. इकडे दाखवा जरा. तर मित्रांनो हे आहे ना मी केवळ फोटोमध्येच पाहिले होते, आज प्रत्यक्षात आलो इथे. तर हा आपला मित्र आहे.
आपण मित्रांनो आम्ही आहे ना खूप दमलोय वरती पर्यंत. एकदम छान वाटलं, पहिल्यांदा भेट घेतली एकविरा माऊलीची. खूप आनंद. खरंच खूप वर्षापासून इच्छा होती की एकविरा माऊलीच्या दर्शनाला यावे. लहानपण आमचं दोघांचं पण चाललं होतं की जायचंच आहे घेऊन, आणि या सहलीच्या निमित्ताने आम्ही दोघं एकत्र आलो आणि हा दर्शन शक्य झालं. तर मित्रांनो इथला आहे ना इतिहास खूप मोठा इतिहास आहे, त्यामुळे इतिहास काय मला काय खूप माहिती नाही, परंतु खूप मोठा असा इतिहास आहे इथे. तर नमस्कार मित्रांनो, आता आपल्या एकविरा माऊलीचे दर्शन झालेलं आहे आणि आता आपण इथनं सर्वजण खालीच निघणार आहोत आणि पायऱ्याने जाणार. तर खूप भारी वाटलं आणि हा आनंद एक क्षण अविस्मरणीय आहे आणि तो कायमस्वरूपी मनामध्ये राहणार आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव रुणाली रवीना रवींद्र सागवेकर. मी शुभम पाडेकराची मैत्रीण आहे. आम्ही सगळीजण पहिल्यांदा म्हणजे बहुतेक जण येऊन गेले तिकडे, पण मी फर्स्ट टाइम आले एकविरा आणि खूप छान वाटते. शब्द सुचत नाहीत काय बोलू, कारण खूप आतमध्ये गेल्यावरती इतकं पीसफुली शांत छान वाटतं ना एकविराईचा. तर मित्रांनो आता आम्ही आहे ना इथलं दर्शन वगैरे घेऊन चाललंय. दर्शन वगैरे घेऊन झालंय, आता आम्ही खाली चाललोय. तर चला आमच्या सोबतच चला. तर मित्रांनो थोडे इथे आल्यावरती प्रसाद घेतले, तिफा त्याने पण घेतले. इकडे पण खरेदी चालले. इथे पण बहुतेक खरेदीच चालले. तर आता आपण लवकर उतरायचं, आपल्याला पुढे पण जायचं आळंदी इथे. तर मित्रांनो आता चालू खाली, डोंगरावरून उतरलोय. हे पहा जास्त वेळ लागला नाही, 1-1.5 तासात आलोय खाली. इकडे पण खाली पण दुकान आहेत. जर तुम्हाला खाली येऊन जर घ्यायचं असेल ना वस्तू किंवा प्रसाद वगैरे, तुम्ही खाली येऊन घेऊ शकता किंवा वरती देखील तुम्ही घेऊ शकता. इथे पण एक छोटंसं आई एकविरेचं मंदिर आहे, ते तुम्हाला मी स्टार्टिंगला दाखवलं आहे वरती जायच्या आधी. तर आता आपण चाललोय वस्तीला आळंदी इथे. तर थोडाफार दाखवतो तुम्हाला प्रवास. आईचं दर्शन घेऊन खूप बरं वाटतंय, खूप बरं वाटतं. आणि काय ना मित्रांनो, काल आम्ही कोंझर येथे गेलेलो, तिथे पण खूप फिरलो, त्यामुळे आज थोडं थकल्यासारखं वाटतंय. बाकी काय थोडं जास्त नाही, बाकी काय एवढं नाही. तर मंडळी आता आहे ना आळंदी येथे वळवरती विश्रांती घेण्यासाठी आले. विश्रांती घेतल्यानंतर आहे ना, विश्रांती घेण्याच्या आधीच आम्ही आता जेवायला चालले. जेवण वगैरे झालं ना रात्रीचं, त्यानंतर इथे पुन्हा येऊन आहे ना विश्रांती घेणार आहोत. थोडंफार काय असेल ते तुम्हाला दाखवतो. चला. तर मंडळी शुभ सकाळ. मी आता आलोय पुण्यामध्ये. तर मित्रांनो रात्री आहे ना मी आपला व्लॉग कंटिन्यू केला नाही, कारण का खूप थकल्यासारखं झालं, त्यामुळे झोपून गेलो जेवून आल्यानंतर. आणि आज सकाळी पहाटेच मी व्लॉग चालू केलाय पुण्यामध्ये. आता मी पुण्यामध्ये आले, पहिल्यांदाच पुण्यामध्ये आले, हे पाहू शकता तुम्ही. आणि आहे ना आजचा जो आपण जो एकविरा आईच्या इकडचा एकविरा आईच्या मंदिराजवळचा जो व्लॉग बनवला आहे ना, तो इथे एंड करतो. व्हिडिओ आवडले ना, व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये.